हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा DC पॉवर सप्लाय बघत आहोत आणि याच्यामध्ये आपला व्होल्टेज रेग्युलेटर, त्याच्यामध्ये 3 टर्मिनल IC रेग्युलेटर आपण बघत आहोत. आपण आतापर्यंत 3 टर्मिनल IC रेग्युलेटरचं फंक्शन काय असतं, त्याची IC कशी असते, त्याला 3 पिन्स असतात म्हणून त्याला 3 टर्मिनल IC रेग्युलेटर असं म्हणतात. त्यानंतर त्याचं जे आतमधले फंक्शन असतं म्हणजे ICमध्ये काय काय असतं, सिरीज इलेमेंट, करंट लिमिट अँड थर्मल शटडाऊन वगैरे वगैरे, हे कालच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला त्याच 3 टर्मिनल IC रेग्युलेटरचं ॲप्लिकेशन्स पाहायचे आहेत. म्हणजे वेगवेगळे आपण ॲप्लिकेशन म्हणून त्याचा वापर करू शकतो. मग 3 ॲप्लिकेशन्स जर आपण कॅटेगरी जर बघितली त्यांची, तर त्यांची 3 जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यांचे पर्टिक्युलर 3 टर्मिनल IC रेग्युलेटरचे 3 ॲप्लिकेशन्समध्ये त्याचा काय म्हणू आपण क्रायटेरिया पडेल. तर पहिला जर म्हटलं तर आपण तर फिक्स्डमध्ये 2 प्रकार पडतात. म्हणजे त्याचं जर आपण बघितलं तर फिक्स्ड पॉझिटिव्ह, दुसरा जर म्हटलं तर फिक्स्ड निगेटिव्ह, आणि तिसरा जर म्हटलं तर व्हेरिएबल. ठीक आहे, समजून घ्या. व्हेरिएबल पॉवर सप्लाय किंवा व्हेरिएबल रेग्युलेटर. ठीक आहे, बघा म्हणजे ह्या 3 क्रायटेरियामध्ये आपल्याला वेगवेगळे ICs भेटतात. आपण त्या वेगवेगळ्या ICs वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वापरले जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिक्स्ड पॉझिटिव्ह आउटपुट भेटण्यासाठी. आता हा जो काही रेग्युलेटर आहे आपण कुठं वापरणार, तर पॉवर सप्लायमध्ये शेवटच्या बाजूला, म्हणजे शेवटचा एंड जो आहे त्या शेवटच्या एंडला, म्हणजे फिल्टरच्या नंतर आपण हा वापरतो. राईट, एकदम कॉन्स्टंट आउटपुट भेटण्यासाठी आपण हा काय करतो, रेग्युलेटर वापरतो. ठीक आहे, तर मग आउटपुट आपल्याला हवं असेल 5 व्होल्ट प्लस 5 व्होल्ट लागत असेल, समजा मोबाईलचा चार्जर असेल तर प्लस 5 व्होल्ट आपल्याला गरजेचा असतो. मग त्याच्यासाठी आपण काय म्हणणार, ते तिथे तो फिक्स टाईपचा आपण ॲप्लिकेशन यूज करणार. जर आपल्याला गरज असेल -5 व्होल्ट किंवा -3 व्होल्ट वगैरे वगैरे असेही काही रिक्वायरमेंट असतात, काही कंपोनंट्स असतात, त्यांना मायनस पॉवर सप्लायची गरज पडते. ठीक आहे, मग अशा ठिकाणी आपण काय करणार, तर निगेटिव्ह पॉवर सप्लाय, पण तो फिक्स्डवाला. ठीक आहे, फिक्स्डवाला निगेटिव्ह टाईपचा रेग्युलेटर आपण यूज करणार. नेक्स्ट होता व्हेरिएबल रेग्युलेटर. आता व्हेरिएबल रेग्युलेटर म्हणजे काय, तर आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपोनंटसाठी वेगवेगळं किंवा डिव्हायसेससाठी वेगवेगळं व्होल्टेज द्यावयाचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये काही किट्स ज्या आहेत त्या 9 व्होल्टवर वर्क होतात, काही 5 व्होल्टवर, काही 6 व्होल्टवर. मग आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे व्होल्टेज म्हणजे 3 पॉवर सप्लाय यूज करावे लागतील. जसं की 9 व्होल्टचा एक पॉवर सप्लाय वापरायला लागेल, 5 व्होल्टचा वापरायला लागेल, 6 व्होल्टचा वापरायला लागेल. त्याच्यानंतर आपण इनपुट करंट पण चेंज करत असतो, बरोबर. मग 1 अँपियरपासून म्हणजे काही मिली अँपियर, 10 मिली अँपियरपासून तर अगदी 100 मिली अँपियरपर्यंत, 1 अँपियरपर्यंत आपण करंट इनपुट देत असतो. मग असं जर बघितलं तर मग प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायला लागेल, त्याच्यासाठी वेगळा पॉवर सप्लाय तयार करावा लागेल. जसं की 9 व्होल्टसाठी, 5 व्होल्टसाठी, 6 व्होल्टसाठी वेगवेगळे पॉवर सप्लाय यूज करायला लागतील. मग ह्याच्या जागेवर जर आपण व्हेरिएबल रेग्युलेटर जर वापरला किंवा व्हेरिएबल रेग्युलेटर वापरून जर पॉवर सप्लाय तयार केला, तर त्या ठिकाणी आपण 0 to 30 किंवा 0 to 50 जे काय असेल 15 वगैरे वगैरे या पद्धतीने आपण काय करू शकतो, 0 to 5, 0 to 7 आपल्याला जे गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी IC जर वेगवेगळे वापरले, तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर समजेल ते, वेगवेगळे IC जर वापरले, जर फॉर एक्झाम्पल जर आपण इथं म्हटलं तर LM317 जर या ठिकाणी वापरला, तर तुम्ही काय करू शकता, तर 0 to 30 व्होल्ट इतकं व्हेरिएशन त्यामध्ये करू शकता. म्हणजे जर तुम्हाला 9 व्होल्ट हवं असेल तर तुम्ही तिथे एक पोटेन्शिओमीटर म्हणजे ॲडजस्टेबल रेजिस्टर दिलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉट म्हणतो. राईट, जसं आपण रेडिओचा व्हॅल्यूम कमी किंवा जास्त करतो की नाही, तसा हा नॉब जो आहे तो अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज फिरवायचा आणि तुम्हाला जे काय आउटपुट आहे ते काय करायचं, तुम्ही कॉन्स्टंट घ्यायचं आहे आउटपुट साईडला. आलं की लक्षात. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन्समध्ये त्याचे 3 त्याचा टाईप्स पडतात किंवा क्रायटेरिया पडतो. तर फिक्स टाईप, ते पण पॉझिटिव्ह फिक्स्ड निगेटिव्ह आणि व्हेरिएबल रेग्युलेटर. ठीक आहे, मग त्याचे काय आपण एक्झाम्पल्स बघूयात किंवा ॲप्लिकेशन्स बघूयात. ठीक आहे, तर पहिली IC जर आहे ॲप्लिकेशनमध्ये जर बघितली तर त्याचं नाव आहे LM340 सिरीज. तर LM340 सिरीज ही पॉझिटिव्ह सिरीज आहे, लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सिरीज आहे. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्हसाठी आपण वापर करू शकतो. प्लस ही जी काही LM340 सिरीज आहे ही तुम्हाला व्हेरिएबल प्लस, बघा, व्हेरिएबल प्लस फिक्स्ड टाईपमध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे
ही तुम्ही फिक्स्ड टाईपमध्ये पण वापरू शकता आणि व्हेरिएबल टाईपमध्ये सुद्धा वापरू शकता. कसं वापरायचं ते आपल्याला नंतर बघायचं. ठीक आहे, म्हणजे फिक्स्ड प्लस व्हेरिएबल अशा दोनही प्रकारामध्ये तुम्ही ती वापरू शकता. आणि आउटपुट जे आहे ते कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आले लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर झालं सांगायचं झालं तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण. जर तुमचा IC जर असेल LM340, आता ही LM340ची सिरीज आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ॲपलचा फोन बघा, आता 11 सिरीज चालू आहे, काही दिवसांनी 12ची सिरीज येईल. राईट, मागच्या वर्षी 10 सिरीज चालू होती, ॲपल 10 किंवा ॲपल 11 सिरीज. राईट, तर त्या पद्धतीने म्हणजे त्या 11ची सिरीज आल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 फोन असतील, 10ची सिरीज आल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 फोन असतील. त्याच पद्धतीने आपण ह्या IC जे यूज करतो आहे त्याच्यामध्ये त्याची सिरीज आहे LM40. म्हणजे काय तर हा पॉझिटिव्ह आहे हे दाखवतो आहे तो. हा काय आहे, पॉझिटिव्ह सिरीज आहे ही. राईट, आणि याचा आपण फिक्स्ड आणि व्हेरिएबलसाठी वापर करू शकतो. ह्या दोन गोष्टी LM40ने कळल्या. मग पुढे जर -5 असेल बघा, LM340-5, याचा अर्थ काय तर हे आउटपुट जे आहे, ह्या ICचं आउटपुट जे असणार ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह फिक्स्ड 5 व्होल्ट. ठीक आहे, काय असणार आहे, फिक्स्ड 5 व्होल्ट. याच्यानंतर जर आपण असं म्हटलं की LM340-12 असं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो, त्याचं आउटपुट जे आहे ते काय, पॉझिटिव्ह 12 व्होल्ट फिक्स्ड. आता फिक्स्ड केव्हा आणि व्हेरिएबल केव्हा ते आपण डायग्राममध्ये गेल्यानंतर समजून घेऊयात. ठीक आहे, फिक्स्ड याला आपण व्हेरिएबल पण कन्व्हर्ट, ह्याच ICला आपण व्हेरिएबल कन्व्हर्ट करू शकतो, याच ICला आपण व्हेरिएबल म्हणून कन्व्हर्ट करू शकतो. ठीक आहे, हे इथपर्यंत समजलं आहे सगळ्यांना. अशा वेगवेगळ्या ICज रेंज भेटतात, जसं की LM340-10 व्होल्ट, त्यानंतर LM340-6 व्होल्ट, त्यानंतर LM340-8 व्होल्ट. राईट, ते या पद्धतीने, त्याच्यानंतर 24 व्होल्ट, अशा पद्धतीने. म्हणजे हा 10 व्होल्ट तुम्हाला आउटपुट देईल, हा 6 व्होल्ट, 8 व्होल्ट, हा 24 व्होल्ट. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय भेटतं, त्या ICचं आउटपुट भेटते. आता डायग्राममध्ये जर बघितलं तुम्हाला तर आपण मगाशी कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की LM340 किंवा कोणताही रेग्युलेटर असेल त्या रेग्युलेटरात 3 पिन्स असतात, कारण या टॉपिकला नावच आहे 3 पिन्स IC रेग्युलेटर. राईट, मग ही LM340 रेग्युलेटर IC आहे, त्याला 3 पिन्स आहेत. ही एक पिन आहे, इथली एक पिन आहे, ही दुसरी पिन आहे आणि ही तिसरी पिन आहे. मग आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर काय म्हणूयात, एक पिन काय आहे तुमची, तर ही आहे इनपुट. राईट, 2 पिन आहे ती आउटपुट आहे आणि 3 पिनची काय आहे ती ग्राउंड आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे. आता हे जे काही कॅपॅसिटर वापरलेले C1 आणि C2, तर हे कॅपॅसिटर्स का वापरायचे, तर जे काही रिपल्स असतील, आपल्याला आतापर्यंत समजलं आहे की आपण रेग्युलेटर फिल्टर का वापरतो, तर रिपल्स कमी करण्यासाठी. मात्र फिल्टरच्या नंतरसुद्धा जर काही रिपल्स येत असतील, इथे थोड्याफार प्रमाणात जर रिपल्स येत असतील तर ते काढून टाकण्याचं काम हा कॅपॅसिटर करेल. कॅपॅसिटर म्हणजे फिल्टरच आहे. ठीक आहे, तर हा फिल्टर काय करेल किंवा कॅपॅसिटर काय करेल, तर त्या रिपल्स काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर C2सुद्धा जे काही आपला रेग्युलेटर वापरतो, रेग्युलेटरच्या आउटपुटला जर काही रिपल्स अवेलेबल असतील तर त्या काढून टाकण्याचं काम हा कॅपॅसिटर करेल आणि आपल्याला तुम्हाला काय देईल, रेग्युलेटेड आउटपुट, म्हणजे एकदम कॉन्स्टंट 12 व्होल्ट. कारण का IC बघा काय LM340-12. राईट, म्हणजे काय करेल तो 12 व्होल्ट कॉन्स्टंट देईल. समजलं आहे सगळ्यांना. इथे तुम्ही DC इनपुट दिलं होतं, म्हणजे फिल्टरचं आउटपुट दिलं होतं कोणाला, या व्होल्टेज रेग्युलेटरला, आणि त्याने काय केलं, रेग्युलेटेड आउटपुट या ठिकाणी दिलेलं आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. ठीक आहे, आता हीच IC तुम्हाला हे सांगितलेलं मी की कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटर 1-2 का वापरतात. जर फिल्टरच्या आउटपुटला जर थोड्याफार रिपल्स असतील तर तिथे हा C1 जो आहे तो तुम्ही किंवा कॅपॅसिटर 1 जो आहे तो काय करेल, त्या रिपल्स काढून टाकेल. आणि C2 काय करेल, तर रेग्युलेटरच्या नंतरही काही रिपल्स अवेलेबल असतात, त्या रिपल्स काढून टाकण्याचा काम कोण करेल, हा कॅपॅसिटर करेल. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे. आता आपण हीच IC कशी आपण व्हेरिएबल टाईपमध्ये कन्व्हर्जन करू शकतो तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी हा पार्ट जरा डिलीट करतो. ठीक आहे, आता ह्याच ICला काय करायचं आहे, जस्ट ही जी काही 3 नंबरची ग्राउंड पिन आहे, ठीक आहे, 3 नंबरची जी ग्राउंड पिन आहे त्याला काय करायचं आहे, तर इथे आपला व्हेरिएबल रजिस्टर टाकून द्यायचा आहे R1 आणि R2. इथे ते ग्राउंड होईल खाली, आणि ही पिन्स जी आहे ही पिन तुम्ही या ठिकाणी जोडून द्यायची.
ठीक आहे. आणि हा तुमचा जो काही व्हेरिएबल रेजिस्टर आहे R2, इथे R1, आणि इथे तुम्हाला काय भेटणार आहे, आउटपुट भेटणार आहे रेग्युलेटेड आउटपुट. रेग्युलेटेड आउटपुट भेटणार आहे, मात्र कसं भेटणार आहे, रेग्युलेटेड व्हेरिएबल टाईपचं आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे रेजिस्टन्स चेंज करणार आहेत, इथे रेजिस्टन्स कमी जास्त केला की तुमचं काय होईल, या ग्राउंडची जी काय आउटपुट आहे 3 पिन जे आहे 3 पिन, ते 3 पिनचा आउटपुट म्हणजे त्याला ॲडजस्टेबल पिन म्हणतात. 3 पिन जी आहे इथे त्याला तुम्ही मग अशी ग्राउंड म्हटलं होतं, आता तुम्ही त्याला काय म्हणणार, ॲडजस्टेबल पिन. ही ॲडजस्टेबल पिन तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्हेरिएबल रेजिस्टरला जोडता त्यावेळेस हा जो काय LM317 जो IC आहे तो काय करतो, तर 0 to 12 व्होल्ट काय देतो आपल्याला, व्हेरिएबल आउटपुट देतो. काय चेंज केलं, सिम्पल आपण 3 नंबरची पिन काय केलेली आहे फक्त इथं, तर आपण काय केलेली आहे, ती व्हेरिएबल रेजिस्टरला जोडलेली. आणि ही जर इथे ग्राउंड केली तर इकडे जोडली नाही तर काय होती, ती 12 व्होल्ट कॉन्स्टंट व्हेरिएबल, ठीक आहे, कॉन्स्टंट आउटपुट देईल. आणि जर आपल्याला हीच पिन आपण जर इकडे जोडली तर ती काय म्हणून वर्क करते, तर व्हेरिएबल रेग्युलेटर म्हणून ती IC काय करेल, वर्क करेल. सिम्पल एकदम कनेक्शन आहे. समजलं आहे सगळ्यांना. जर 3 नंबरची पिन ग्राउंड केली तर फिक्स्ड आउटपुट देईल 12 व्होल्ट, आणि जर 3 नंबरची पिन आपण जर एखाद्या व्हेरिएबल रेजिस्टरला जोडली तर तिथे काय होईल आपल्याला, तर व्हेरिएबल रेग्युलेटर किंवा व्हेरिएबल आउटपुट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. समजलं आहे सगळ्यांना नक्की. त्याच्यानंतरचा जो पुढचा जो IC आहे, आता LM340 सिरीज तुम्हाला समजली. नेक्स्ट जो IC आहे त्याचं नाव आहे LM320 सिरीज. आता LM340 सिरीज ही तुम्ही कशासाठी वापरत होते, पॉझिटिव्हसाठी वापरत होते. आता LM320 सिरीज जी आहे ती निगेटिव्ह प्रकाराची आहे, निगेटिव्ह सिरीज आहे. ठीक आहे. आणि ही तुम्ही व्हेरिएबल प्रकारामध्ये वापरू शकता. ठीक आहे. आता LM340चा जो काही लोड करंट होता, या ठिकाणी लोड करंट जो होता तो 1.5 ॲम्पियर, म्हणजे किती, 1500 मिली ॲम्पियर इतका तुम्ही करंट त्याला सफिशियंट प्रोव्हाइड करू शकत होते. ठीक आहे. त्यानंतर याचंसुद्धा तेच आहे, 1.5 ॲम्पियर इतका लोड करंट तुम्ही त्याला काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर निगेटिव्ह सिरीज जी आहे, आता फॉर एक्झाम्पल जर सेम डायग्राम काढायची झाली तर याचंही सेमच कनेक्शन आहे, फक्त इनपुट आणि पिन्स पिन नंबर्स आपण ज्याला म्हणूयात, त्या पिन नंबर्स ज्या आहेत त्या थोड्याशा चेंज आहेत. तिथे LM320-12 आपण IC जर वापरला तर त्याचं जे काही 3 नंबरची पिन आहे ती काय आहे, तुमची इनपुट आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची पिन ही काय आहे, तुमची आउटपुट आहे. आणि 1 नंबरची पिन जी आहे ती काय आहे, ग्राउंड आहे. म्हणजेच हीच IC आपण कसे जोडूयात, मगाच्या डायग्राममध्ये इथे तुम्ही कॅपॅसिटर C1 वापरणार, कारण का फिल्टरच्या जे काही रिपल्स आहेत त्या काढून टाकण्यासाठी. इथे रेग्युलेटरच्या ज्या काही उरलेल्या शेवटला किंवा फायनल टच देण्यासाठी तुम्ही C2 वापरणार, जो काय करेल, रेग्युलेटरच्या आउटपुटच्या जो काही रिपल्स आहेत ते काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि ही जर तुम्ही ग्राउंड केली तर याचा अर्थ काय, तर ती फिक्स्ड 12 व्होल्ट म्हणून काम करेल. आणि जर इथे तुम्ही जर याला रेजिस्टर टाकला, व्हेरिएबल रेजिस्टर वगैरे वगैरे, तर तो काय म्हणून, व्हेरिएबल म्हणून वर्क करेल. आपण सध्या फिक्स्डचा एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. तर या पद्धतीने 3 नंबर पिन्स जे आहे, तर 3 नंबर पिन तुमची इनपुट आहे, 2 नंबर पिन ही आउटपुट आहे, आणि 1 नंबर पिन ही तुमची ग्राउंड आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक ICचं जे आहे ते पिन्स चेंज होत राहतात. ते त्या कंपनीवर डिपेंड करतं की ती कंपनी कोणती पिन्स ही इनपुट म्हणून वापरते, कोणती पिन ही आउटपुट म्हणून वापरते, आणि कोणती पिन ही 1 पिन म्हणून वापरते. समजलं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जे असतं किंवा डिझायनिंग जे असतं ते कंपनीच्या हातामध्ये असतं. जसं की वेगवेगळे मोबाईल्स, वेगवेगळे फंक्शन्स त्या मोबाईलमध्ये दिलेले असतात, ते त्या कंपनीवर डिपेंड करत असतात. राईट. तर अशा पद्धतीने LM320 ही निगेटिव्ह आउटपुट म्हणजे इथं आउटपुट काय भेटणार आहे तुम्हाला, निगेटिव्ह 12 व्होल्ट फिक्स्ड भेटणार आहे. ठीक आहे. फिक्स्ड भेटणार आहे. मग आता मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की LM340 ही पॉझिटिव्हसाठी वापरतात आणि LM320 ही निगेटिव्हसाठी वापरतात. मग आपण जर ह्या दोन्हीही ICचा जर एकत्रितरित्या जर उपयोग केला तर ड्युएल पॉवर सप्लाय किंवा त्याला स्प्लिट पॉवर सप्लाय असं म्हणतात. ठीक आहे. बघा, ड्युएल पॉवर सप्लाय, ड्युएल पॉवर सप्लाय म्हणजे काय, एकाच पॉवर सप्लायमध्ये काय, तर दोनही आउटपुट प्रोव्हाइड करणारा पॉवर सप्लाय. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह प्लस
निगेटिव्ह आउटपुट प्रोव्हाइड करणारा पॉवर सप्लाय. आपण असं म्हणूयात की आपण काय करूयात, प्लस मायनस, बघा हा प्लस आणि मायनस, प्लस मायनस 12 व्होल्टचा पॉवर सप्लाय आपल्याला तयार करायचा आहे. तर आपण काय करणार मग, आपल्याला माहिती आहे की LM340 ही सिरीज आपण वापरतोय. तर ही पॉझिटिव्हसाठी म्हणजे तुम्हाला LM340 ही सिरीज वापरावी लागणार आहे. LM340-12 व्होल्ट ही वापरायला लागेल आणि LM320-12 ही तुम्ही निगेटिव्हसाठी वापरणार आहे. म्हणजे हे तुम्हाला काय देणार आहे, पॉझिटिव्ह 12 व्होल्ट आउटपुट देणार आहे आणि इथे काय देणार आहे, निगेटिव्ह आउटपुट 12 व्होल्ट देणार आहे. ठीक आहे. याला जर आपण तयार करायची याची किंवा सर्किट डायग्राम जर ड्रॉ करायची म्हटली तर आपण या पद्धतीने करू शकतो. हे तुमचं इनपुट आहे कोणासाठी, तर पॉझिटिव्हसाठी असं म्हणूयात. ठीक आहे. Vin LM340-12 समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर ह्याची जी ग्राउंड असेल ती खालच्या बाजूला तुम्ही जोडाल LM320. ठीक आहे. आणि हे त्याचं इनपुट असेल, ते काय असेल, ग्राउंड असेल, म्हणजे -Vin असेल. इथे आउटपुट आहे. आता तुम्हाला माहिती आहे की LM320 आत्ताच बघितलं आपण, ती 3 नंबरची पिन इनपुट होती, 1 नंबरची पिन ग्राउंड होती आणि 2 नंबरची पिन आउटपुट होती. LM340ची काय होतं, तर 1 नंबरची पिन इनपुट होती, 2 नंबरची पिन आउटपुट होती, 3 नंबरची पिन ग्राउंड होती. राईट. तर या पद्धतीने आपण पिन नंबर्स टाकलेले आहेत. त्यानंतर आपण इथे कॅपॅसिटर टाकणार आहे. बरोबर. हा याचा कॅपॅसिटर झाला कोणाचा, LM340चा. खाली आल्यानंतर इथे अजून एक कॅपॅसिटर असेल. राईट. म्हणजे हा C1 हा C2 याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण एक कॅपॅसिटर टाकावं लागेल. हा वरचा जो आहे तो कोणासाठी आहे हे समजून घ्या, एका लाईनीत आले नाही आहे ते. ठीक आहे. वरती हा LM340साठी आणि खाली जो आहे तो कोणासाठी आहे, तर LM320साठीची सिरीज आहे. आता बघा आउटपुट जे आहे, बघा आउटपुट, तर हे जे काय आउटपुट आहे, तर हे आउटपुट तुम्हाला इथं काय भेटणार आहे, तर इथं 12 व्होल्ट प्लस भेटणार आहे आणि इथं काय भेटणार आहे तुम्हाला, -12 व्होल्ट भेटणार आहे. मात्र मायनस प्लस एवढंच भेटून उपयोग नाही, कारण कशाच्या रिस्पेक्टिव्हली घेणार आहे, ते ग्राउंडच्या रिस्पेक्टिव्हली. म्हणून आपण काय करणार, तर इथे एक ग्राउंड पिन टाकणार आणि ही पिन जी आहे ती तुम्ही आउटपुट साईडला घेणार. म्हणजेच काय, तर बघा इथे तुमची काय आहे, तर ही ग्राउंड पिन आहे आणि हे ते काय करणार, तुम्ही प्रत्येक कॅपॅसिटर त्या पद्धतीने इथे जोडून घेणार ग्राउंड पिनला. ठीक आहे. आणि हे बघा ही 3 पिन इथे तुम्ही ग्राउंड केली, ही एक पिन म्हणजे 320 सिरीजची एक पिन ग्राउंड केली आणि 340 सिरीजची तिसरी पिन तुम्ही ग्राउंड केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड पिन मिळते आहे आणि जे आउटपुट जे भेटतं आहे, बघा मी दुसऱ्या पेनने दाखवतो. आउटपुट जे भेटतं आहे ते या पॉईंटमध्ये, म्हणजे ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय भेटतं आहे, +12 व्होल्ट मिळतं आहे आणि ह्या दोन्ही पॉईंटमध्ये तुम्हाला काय भेटतं आहे, -12 व्होल्ट भेटतं आहे. समजलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्लस आणि मायनस ॲट अ टाईम 2 ICंचा उपयोग करून काय भेटतं आहे, तर आउटपुट भेटतं आहे. म्हणजे आउटपुट भेटतं आहे +-12 व्होल्ट एकाच्या साह्याने, तर बाय यूजिंग 3 टर्मिनल IC रेग्युलेटर. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आपण ड्युअल पॉवर सप्लायसुद्धा तयार करू शकतो बाय यूजिंग 3 टर्मिनल IC रेग्युलेटर. समजलं आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन्स ऑफ 3 टर्मिनल IC रेग्युलेटरचे 2 पार्ट संपलेले. आता फक्त एकच राहिलेलं आहे, LM317 ही जी काय IC आहे, LM317 ही IC व्हेरिएबल प्रकारची IC आहे, व्हेरिएबल आउटपुट देणारी IC आहे. तर ही आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. तर ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. ओके.